नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। सार्वजनिक बांधकाम PWD मंत्री व पालघर के पालक मंत्री रविंद्र चौहान पर शिवसेना नेता रामदास कदम द्वारा अभद्र टिप्पणी करने पर पालघर बीजेपी नेताओं व कार्यकर्ताओं ने रामदास कदम का पुतला फूंका। महाराष्ट्र राज्य में महायुति सरकार में शिंदे गुट के नेता रामदास कदम व सार्वजनिक बांधकाम PWD मंत्री रविंद्र चौहान का विवाद थमने का नाम नहीं ले रहा है। शिवसेना शिंदे गुट के नेता रामदास कदम ने मुंबई गोवा महामार्ग बनाने को लेकर मंत्री रविंद्र चौहान पर हल्ला बोल करते हुए बिनकामी मंत्री बताकर कोंकण वासियों के साथ विश्वासघात करने का आरोप लगाकर तत्काल राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से उनके मंत्री पद का इस्तीफा लेने की मांग कर बीजेपी के शीर्ष नेतृत्व नरेंद्र मोदी, अमित शाह, राष्ट्रीय स्वयं सेवक मोहन भागवत को पत्र लिखकर शिकायत दर्ज कराई। वहीं सार्वजनिक बांधकाम PWD मंत्री रविंद्र चौहान ने रामदास कदम के लगाए आरोपों पर प्रत्युत्तर देते हुए तीखी प्रतिक्रिया देते हुए कहा कि सर्वप्रथम हम भली भांति युति धर्म पालन करते हुए हजारों करोड़ रुपए रामदास कदम के बेटे योगेश कदम के मतदार संघ कोंकण वासियों के विकास के लिए दिया है। साथ ही सवाल किया, रामदास कदम खुद 15 वर्ष मंत्री रहते हुए भी कोंकण वासियों के लिए क्या कर दिखाया। बिन साथ ही बिन काम के आरोप लगाने, कदम के मुंह तोड़ने की बात कही है। वहीं दोनों के बीच बढ़ते विवाद पर राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने रामदास कदम द्वारा युति व मंत्री रविंद्र चौहान पर खड़े किए गए सवाल पर नाराजगी व्यक्त करते हुए राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से बात करने की बात कही है। वहीं अपने सार्वजनिक बांधकाम PWD के मंत्री व पालघर जिले के पालक मंत्री रविंद्र चौहान पर शिवसेना नेता रामदास कदम द्वारा किए गए हल्ला बोल का पालघर बीजेपी शीर्ष नेताओं व कार्यकर्ताओं ने पालघर के 5 वत्ती हुतात्मा चौक पर शिवसेना नेता रामदास कदम के खिलाफ नारेबाजी करते हुए उनके पुतले को चप्पल मारकर पुतला दहन कर विरोध प्रदर्शन करते हुए निषेध व्यक्त किया। उप संपादक उमाकांत भारती, पालघर। रामदास कदम, तू एक गोष्ट सांगशील तर खेडमध्ये तुझ्या मतदारसंघात तू किती जमिनीचा अपप्रहार केला ती लोक सांगायला भागणार नाही। रामदास कदम, तू ज्यावेळी सत्तेवर होता त्या सत्तेचं इतकं वाईटकरण जेवढं त्या खेड तालुक्यात केलंय तो खेड तालुक्यातला प्रत्येक माणूस सांगेल, अरे तुझ्या चुकावर आम्ही पांघरून टाकलं, अरे तुझ्या रडण्यावर आम्ही बोललो, अरे शिंदे साहेबांसारखा इतका मोठा नेता तुला मिळाला, देवेंद्र फडणवीस सारखा तुला चांगला नेता मिळाला, तुला अगदी चांगला रवींद्र चव्हाण सारखा कोकणाचा रत्न मिळाला, अरे पंजाचं नशीबच भिकारी, जो आपल्या आयुष्यात भिकारी असेल तो साला स्वतः काही करू शकणार नाही। आणि हे खरं टाकायचं काम हा रामदास कदम आज नाही, इतिहास बघा। खेडमध्ये काहीतरी कांड करायचं, खेडमध्ये काहीतरी कांड करायचं, कोकणात काहीतरी कांड करायचं आणि मग नंतर धावत जोगेश्वरीच्या घरी येऊन बसायचं। अरे तुझी नाटकं आम्ही लहानपणापासून बघितली, तुझी नौटंकी, नाटक तर चांगला शब्द आहे, तुझी नौटंकी आम्ही आयुष्यभर बघितली, पण या नौटंकीला पालघरमधनं नाही, पूर्ण ठाणे जिल्ह्यातनं नाही, पूर्ण ह्याच्यामधनं पूर्ण निषेध तुमच्यासाठी होतोय। अरे बोला, त्या रामदास कदमचा हा पुतळा जाळून जोरदार टाळीचा निषेध अख्ख्या जगभर जाऊ दे। निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अरे निषेध असो, निषेध असो, अरे निषेध असो, निषेध असो, अरे रामदास कदमचं करायचं महत्व सुचलं नाही की मुंबई गोवाचं काय झालं। रवींद्र चव्हाण साहेब या माणसाने मुंबई गोवा हायवेची जबाबदारी 2 वर्षापूर्वी स्वतःहून घेतली। डिपार्टमेंट कोणाचं असो, जबाबदारी कोणाकडे असो, पण कोकणचा सुपुत्र म्हणून त्यांनी मुंबई गोवा हायवेची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि तो पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र ते मेहनत करत आहेत। ते फक्त मुंबई गोवा हायवेच नाही, तर कोकणातील कणकवली स्टेशन असो, सावंतवाडी स्टेशन असो, अशा कितीतरी स्टेशनचा एअरपोर्ट सारखा कायापालट करणारा हा नेता आहे। आणि कोकणामध्ये अरे रामदास कदम भडव्या, त्या कोकणामध्ये जर रवींद्र चव्हाण साहेबांनी काम केलं नसतं तर महायुतीच्या कोकणामध्ये फक्त 1 सीट पडली, सगळ्याच्या सगळ्या सीट बाकी निवडून आल्या। 1 सीट पडली ती पण त्याचे काही कारणं वेगळी आहेत, पण 100% स्ट्राईक रेट असलेला नेता आहे, त्यामुळे तू त्यांच्या कामाबद्दल बोलू नको। रवींद्र चव्हाण असा माणूस आहे की तो सकाळी सिंधुदुर्गात, दुपारी सावंतवाडीत, त्याच्यानंतर रत्नागिरीत आणि रात्री इकडे पालघरला असतात। हे 2 जिल्ह्याचे पालकमंत्रीच नाही तर महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळताना कोकणामध्ये थोडंही दुर्लक्ष होऊन देत नाही। एक कोकणचा सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त वेळ या कोकणासाठी त्यांनी दिलेला आहे आणि जनतेने त्यांना ह्यासाठी स्वीकारलेलं आहे की त्यांनी या कोकणामध्ये काम केलेलं आहे, काम करून दाखवलेलं आहे।
रवींद्र चव्हाण साहेब हा असा माणूस आहे की तो संघटनेसाठीचा वेळ, राजकारणासाठीचा वेळ, सरकारसाठीचा वेळ हा सगळा वेगवेगळा ठेवतो. हे नेते असे आहेत की सगळ्या कामांसाठी ते. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.